सो डिटर्मिनेशन ऑफ सॅम्पल साईज. तर प्रत्येक वेळी काय होतं की पॉप्युलेशन जर सपोज 100 युनिट मधील असेल तर आपण आतापर्यंत आपण काय करत होतो की इन जनरल 10 सॅम्पल साईज घ्या, 20 घ्या, 30 घ्या, ओके असं ठरवत होतो. पण काही वेळा असं होतं की एक्झॅक्टली किती सॅम्पल साईज घ्यायची जेणेकरून आपल्याला इफिशियंट रिझल्ट मिळतील. ओके, की त्यातून व्हेरिएशन जे आहे, एरर टर्म जे आहे ती खूप कमी मिळेल. ओके, तर अशा वेळी आपल्याला सॅम्पल साईज डिटरमाइन करणं खूप गरजेचं असतं. ओके, आणि सॅम्पल साईज डिटर्मिनेशन करणं म्हणजे कोणताही स्टडी करत असताना पहिला अगोदर आपण पॉप्युलेशन साईज नोन असेल आपल्याकडे. ओके, तर आपल्याला काय करायला पाहिजे, सॅम्पल साईज डिटरमाइन करायला पाहिजे. तर सॅम्पल साईज डिटरमाइन कशी करायची, ओके, आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या टर्म्स लागणार आहेत ते आपण यामध्ये शिकणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला पर कॅपिटा इन्कम इन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, ओके, ऑफ अ पर्सन्स फाइंड आउट करायचा. मग प्रत्येक वेळी आपल्याला आता काय शक्य नाही की सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट मधील प्रत्येक व्यक्तीचा इन्कम आपल्याला माहित असेल. ओके, किंवा सेन्सस सर्वे जरी झाला पर कॅपिटा इन्कमचा तरी तो 10 वर्षांनी होणार आहे. पण मध्येच जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल आपला स्टडी, जर आपण 10 वर्ष आपण वेटिंगवर ठेवू शकत नाही. ओके, सो मग काय करावं लागेल, तर आपण थोडंसं काय करायचं की पायलट सर्वे घ्यायचा. तर पायलट सर्वे म्हणजे काय करायचं किंवा प्री सर्वे म्हणतो त्याला आपण. प्री सर्वे म्हणजे काय करायचं की काही आपण आपल्या मनाने थोडेफार सॅम्पल्स कलेक्ट करायचे आणि त्यातील व्हेरिएशन स्टडी करायचं. सो आपल्याला व्हेरिएशन नोन असेल, त्यामधील व्हेरिएशन नोन असल्यानंतर मार्जिन ऑफ एरर आपण सेट करायचा काहीतरी. मार्जिन ऑफ एरर म्हणजेच काय की आपल्याला कितपर्यंत रिस्क चालेल. ओके, असं. सो मार्जिन ऑफ एरर सेट केला. सो पॉप्युलेशन साईज तुम्हाला नोन असेल. ओके, आणि ह्या तिन्ही वरून आपल्याला काय करायचं आहे, सॅम्पल साईज किती असावी साधारण इफिशियंट रिझल्ट मिळण्यासाठी ते आपण डिटर्मिनेशन ऑफ सॅम्पल साईज मध्ये शिकणार आहोत. ओके, सो दिस इज द introductory part of determination of sample size. The size of the sample is needed before the survey starts, okay, and goes into the operation. One point to be kept in mind is that when the sample size increases, the variance of estimator decreases. Okay, with sample size, that means another key point. Okay, as a sample size increases, the variance of estimator decreases, which is very important for MCQ type questions. Okay, but the cost of survey increases and vice versa. But the cost of surveys increases and vice versa. Also, it is important to determine the appropriate sample size for draw valid inference from the population. म्हणजेच काय की इफिशियंट रिझल्ट आपल्याला मिळण्यासाठी, ओके, आपल्याला व्हॅलिड इन्फरन्स त्या पॉप्युलेशनचा ड्रॉ करण्यासाठी, ओके, आपल्याला अप्रोप्रिएट सॅम्पल साईज लागणार आहे. ती अप्रोप्रिएट सॅम्पल साईज जी आहे ती आपण फाइंड आउट करायची आहे. सो वी नो सॅम्पल मीन इज अन अनबायस्ड एस्टिमेटर ऑफ पॉप्युलेशन मीन, बट समटाइम्स there occurs some error in estimation. Okay, and let small d be the margin of error in the estimation. Then we want to find the appropriate sample size for which error in estimation is reduced. म्हणजेच काय करायचं आहे बघा, अशी आपल्याला appropriate sample size फाइंड आउट करायची आहे की त्यामध्ये एरर इन एस्टिमेशन काय असले पाहिजे, reduce झाले पाहिजे. It can be done by using following two methods. So these are the two methods which are used to find the sample size. Okay, so when margin of error and confidence coefficient is known, okay, margin of error आणि confidence coefficient जर known असेल तर आपल्याला find out करते, आणि coefficient of variation and confidence coefficient is known. Okay, सो आपल्याला आपल्या सिलेबसला एकच मेथड आहे यामध्ये, कोणती, मार्जिन ऑफ एरर अँड कॉन्फिडन्स कोएफिशियंट इज नोन, ती पाहायची आपल्याला.
So let y1, y2, yn be the sample of size n drawn from population of size capital N using simple random sample without replacement. इथून पुढे सगळीकडे आपण विदाउट रिप्लेसमेंटच वापरणार आहोत. ओके, कारण विदाउट रिप्लेसमेंट आपण काय सांगितलेलं आहे, इफिशियंट दॅन विथ रिप्लेसमेंट. Okay, so small y bar, capital Y bar are the sample mean and population mean respectively. We know that expected value of small y bar is equal to capital Y bar. Variance of small y bar is equal to capital N minus small n divided by capital N into capital S square divided by n. Is also studied in last lectures. Okay, so where capital S square is the population mean square, small s square is the sample mean square. Okay, small s square is the sample mean square, small d is margin of error. Okay, then we have to find sample of size n such that the probability of the margin of error means small y bar minus capital expected value of small y bar, that is capital Y bar, small y bar and capital Y bar यामधील डिफरन्स जो आहे तो डिफरन्स हा खूप कमी पाहिजे. आणि तो कितीपेक्षा कमी पाहिजे, जो मार्जिन ऑफ एरर आहे ना त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. आणि याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती 1 मायनस अल्फा म्हणजे कॉन्फिडन्स कोएफिशियंट जो आहे तो कॉन्फिडन्स कोएफिशियंट इतकी पाहिजे. ओके, किंवा आपण वेगळ्या पद्धतीने कसं लिहू शकतो, हा लेस दॅन आहे तर याच्यात ग्रेटर दॅन जर करायची झाली तर कशी होणार ती प्रोबॅबिलिटी, टोटल प्रोबॅबिलिटी ही 1 असते. ओके, ही टोटल प्रोबॅबिलिटी किती असते, 1 असते. सपोज जर मार्जिन ऑफ एरर मधील इथून खालची प्रोबॅबिलिटी ही अल्फा असेल तर इथून पुढची प्रोबॅबिलिटी किती असते, 1 मायनस अल्फा असते. इथून पुढची प्रोबॅबिलिटी किती असते, 1 मायनस अल्फा. त्याच पद्धतीनं जर हा पॉइंट डी आहे, सो डी पेक्षा खाली जर 1 मायनस अल्फा असेल तर डी पेक्षा वरती ची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, अल्फा असणार. ओके, सो इथं probability of y bar minus capital Y bar less than d is equal to 1 minus alpha. So that implies probability of y bar minus capital Y bar greater than or equal to d is equal to alpha. Where alpha is a very small pre-assigned probability and is known as a level of significance. Alpha ला इथून पुढे काय म्हणायचं आपण, level of significance. आणि 1 minus alpha ला आपण काय म्हणायचं, confidence coefficient. confidence coefficient. ओके, म्हणजेच काय, प्रत्येक गोष्ट जगातील ही अनसर्टन आहे, त्यामध्ये काहीतरी आपल्याला रिस्क ठेवावी लागते. आपण 100% श्युअरिटी कशाचीच देऊ शकत नाही. ओके, सो आपण काय सांगू शकतो, 95% कॉन्फिडेंटली आपण सांगू शकतो की द रिझल्ट्स आर व्हेरी ट्रू. सो 95% मीन्स 0.95 विच इज इक्वल टू 1 मायनस अल्फा. याला आपण कॉन्फिडेंटली सांगू शकतो, म्हणून याला काय म्हणायचं, कॉन्फिडन्स कोएफिशियंट. ओके, आणि अल्फा इतकी रिस्क असते म्हणून ही रिस्कला आपण काय म्हणतो, लेवल ऑफ सिग्निफिकन्स. म्हणजेच काय की इतकी जे अल्फा इतकी रिस्क आपल्याला चालेल. ओके, सो अल्फा इतकं व्हेरिएशन आपल्याला चालेल. ओके, सो दिस इज द केस हियर. सो स्मॉल वाय बार सॅम्पल mean is normally distributed, and yes, a small let's assume that sample mean has distribution normal is a symmetric distribution having mean expected y bar म्हणजेच capital Y bar आणि standard error of y bar means variance of y bar चा square root. ओके, किंवा variance of y bar आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे variance of y bar. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय बार म्हणजे कॅपिटल वाय बार हे तुम्हाला माहित आहे. ओके, आणि स्टँडर्ड एरर ऑफ वाय बार म्हणजेच व्हेरियन्स ऑफ वाय बारचं स्क्वेअर रूट हे देखील तुम्हाला माहित आहे जे काय आहे ते. आणि झेड इज इक्वल टू बाय सेंट्रल लिमिट थेरम स्मॉल वाय बार मायनस कॅपिटल वाय बार डिवायडेड बाय स्टँडर्ड एरर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय बार. दिस फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ मीन 0 आणि व्हेरियन्स 1. ओके, सो हा जो रिझल्ट आहे तो सेंट्रल लिमिट थेरम किंवा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची प्रॉपर्टी आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची प्रॉपर्टी काय आहे, जर एक्स फॉलोज नॉर्मल म्यू विथ मीन म्यू आणि स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा असेल
तर एक्स मायनस म्यू डिवायडेड बाय सिग्मा याचं डिस्ट्रीब्युशन हे नॉर्मल 0,1 असतं. तेच इथं आपण दिलेलं आहे. ओके, सो वाय बार मायनस म्यू, म्यू म्हणजेच काय एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय बार, आणि डिवायडेड बाय सिग्मा, सिग्मा म्हणजे स्टँडर्ड एरर और स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय बार, and this is follow normal 0,1. So now let Z alpha be the upper 100 into alpha percent significance value of standard normal variate of value of Z. So that means we can see here we can see here the probability plot of normal distribution as, so this is the normal 0,1 and the peak is observed at mean, and mean median mode is equal to same as 0 for normal 0,1 case. So Z minus Z alpha by 2 is here and Z alpha by 2 is here. Okay, so Z alpha by 2 or minus Z alpha by 2 or minus these all the terms are symmetric about 0. That means you can see the nature of graph as the reduction or the depreciation of the values or the probability on left side of the 0 is same as the depreciation of probabilities of right side. Okay, so probability of x Z less than minus Z alpha by 2 is equal to alpha by 2, and which is same as probability of Z is greater than Z alpha by 2. Okay, probability that Z is greater than Z alpha by 2, which is also equal to alpha by 2. Okay, so probability of Z is greater than Z alpha is equal to alpha. So Z alpha by 2 जर इथं घेतला असेल तर इथं alpha by 2 आलं असतं. ओके, so आपल्याला इथं काय पाहिजे आहे, alpha is greater than alpha. Okay, so probability of y bar minus small y bar divided by what means Z, y bar minus small y bar divided by standard deviation of y bar. Okay, greater than Z alpha by 2 is equal to alpha. So y bar minus small y bar SD of y bar ने इकडे मल्टिप्लाय केले की इकडे आपल्याला काय मिळेल, standard error of y bar into Z alpha by 2. Okay, so this is equal to alpha. Okay, इथं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतलेला आहे, इथे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतलेलं नाही आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतल्यामुळे इथं अल्फाचा अल्फा बाय 2 होतो. लक्षात आलं का? ओके, सो दिस इज इक्वल टू probability of y bar minus small y bar into ST of y bar into Z alpha by 2 is equal to alpha. Now what means y bar minus small or capital Y bar, that is equal to D. So D is equal to standard deviation of y bar into Z alpha by 2. Okay, what means standard deviation? If we putting values of standard deviation of y bar here, so we can get D is equal to S into square root of n minus n divided by capital N into small n into Z alpha by 2. इथे मीटिंग स्टॉप होणार आहे, टाइम संपलेला आहे. आपण पुन्हा परत स्टार्ट करू लगेच. ओके, आणि हे एक डेरिवेशन फक्त हे करू काय, संपवून टाकू. ओके, so if we take square of both the terms, okay, so D square is equal to S square into n minus n divided by capital N into small n into Z square alpha by 2 here. Okay, so okay, so जर आपण दोन्ही साइडला जर स्क्वेअर टर्म घेतली तर D चा D स्क्वेअर इज इक्वल टू S स्क्वेअर इंटू कॅपिटल N मायनस स्मॉल n डिवायडेड बाय कॅपिटल N इंटू स्मॉल n इंटू Z स्क्वेअर अल्फा बाय 2. म्हणजे स्क्वेअर रूटची टर्म जी आहे ती फक्त काय होईल, निघून जाईल, S चा S स्क्वेअर होईल. ओके, सो n मायनस n डिवायडेड बाय कॅपिटल N इंटू स्मॉल n, म्हणजे हा पॉइंट आहे इथेच ठेवला. S स्क्वेअर इकडे घेतल्यानंतर D स्क्वेअर बाय S स्क्वेअर होईल. Z अल्फा बाय 2 स्क्वेअर इकडे आल्यानंतर तो डिनॉमिनेटरला जाईल. ओके, सो S स्क्वेअर Z अल्फा बाय 2 स्क्वेअर डिनॉमिनेटरला जाईल, D स्क्वेअर वरती राहील. ओके, रिअरेंजिंग केल्यानंतर. आणि ही टर्म जी आहे दोन्हीला जर आपण कॅपिटल N इंटू स्मॉल n ने डिवाइड केलं तर 1 अपॉन स्मॉल n मायनस 1 अपॉन कॅपिटल N इज इक्वल टू D स्क्वेअर S स्क्वेअर Z स्क्वेअर बाय 2 आपल्याला हे एक इक्वेशन मिळेल. ओके,
The equation मिळाल्यानंतर now if n is large then 1 upon n is very small quantity. Okay, म्हणजे it is nearly equal to 0. So that's why 1 upon n you can got the relation 1 upon n is equal to d square divided by s square into z square alpha by 2. Okay, so this is approximately equal to 0, 1 upon n असल्यामुळे. Okay, so this is the reverse by taking reciprocal of this term as n is equal to s square z alpha by 2 square into d square is equal to n naught. यालाच आपण काय म्हणतो n naught. Now if n is not larger, then from equation 4 we can get 1 upon n is equal to d square s square z alpha by 2 square plus 1 upon n is there. Okay, and by taking cross multiplication on both the terms as n d square plus s square z square alpha by 2 into n into s square z square alpha by 2, okay, is there. And by taking reciprocal of this term you can get small n is equal to capital N s square z alpha by 2 square divided by n d square plus s square z square alpha by 2. Okay, here is the case. And again we are rearranging some terms as and cancel out the term n by taking common term n as s square z alpha by 2 square d square plus s square z alpha by 2 into divided by n is here. Okay, so this is the, again we can rewritten as s square z alpha by 2 square divided by d square plus 1 plus s square z alpha by 2 square divided by d square. But we can know that s square z alpha by 2 square divided by d square as n naught. Okay, so you can got n as n is equal to n naught divided by 1 plus n naught divided by n. Okay, so the required sample size is small n is equal to n naught if n is large, and n naught divided by 1 plus n naught divided by n if n is small. Okay, where n naught is equal to s square z square alpha by 2 divided by d square. Okay, आता सॅम्पल साइज फॉर डिटर्मिनेशन फॉर ऍट्रिब्यूट मध्ये आपल्याला काय फक्त पुट करायचं आहे, यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन जो आहे एस स्क्वेअर जो आहे तो एस स्क्वेअर फक्त यामध्ये पुट करायचा आहे. ओके, सो यू कॅन गेट द सॅम्पल साइज फॉर ऍट्रिब्यूट ऑल्सो. दिस इज द होमवर्क फॉर यू, की हे तुम्ही स्वतःहून समजून घ्यायचं आहे. ओके, फक्त एस स्क्वेअरची व्हॅल्यू यामध्ये पुट केली की आपल्याला काय मिळेल, सॅम्पल साइज फॉर प्रपोर्शन हे मिळून जाईल. ओके, अँड दिस इज द n is equal to n naught if n is large and n naught into n divided by n minus 1 plus n naught, otherwise where n naught is equal to pq into z square alpha by 2 divided by d square is there. Okay, second method जी आहे ती सेकंड मेथड तुम्हाला सिलेबसला